आणि तारीखच घेणार सर, मग पुढे कसं नाही सर, करूया? नाही सर, नाही 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 सर, अजिबात नाही ना सर. कारण बघा सर मागच्या तुम्ही टाइमला पण हेच बोललेलं सर, 15 तारीख लास्टच म्हटलेलं, त्याच्या आत नाही नाही, करणार 15 तारीख म्हटलेलं. आपली टार्गेट डेट आहे म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला, आणि 30 तारीख ही डेडलाईन आपली. हा. हो हो, पण 15 तारखेचं झालं असतं तर मी समोरून मी त्यासाठी फोन केला होता की सर झालंय आणि तुम्हाला पेमेंट करतो म्हणून. पण खरंच नाही झालंय, कारण का पुढच्या 2-3 दिवसात पण होऊ शकतं. पण मी 30 तारीख येऊ देणार नाही सर. सर बघा 15 तारीख म्हटला, 15 तारीख तर आलीच. आता तुम्ही 30 तारीख हो म्हणाल, 30 तारीख पण यायला का उशीर नाही, 30 तारीख पण 15 दिवसामध्ये येणार आहे. हो हो, पण त्याच्या आम्ही अगोदर बोलतोय समोरच्या मी सर. पार्टीला तारीख देऊन देऊन का नाही सर, इथं लई खोटं पडालं हो. म्हणजे इथं आम्हाला ते शेतात जायला लाज वाटायला सर. नाही सर, मला मान्य आहे सर्व. पण आता तसं नाही होणार सर, 30 तारखेच्या आतमध्ये होऊन जाईल सर सर्व. बघा सर तुमच्या बोलण्यावरती येस सर. सगळं मागच्या 2 आठवड्याच्या पूर्वी म्हटलं 15 तारीख लास्ट डेट, त्याच्या पुढे जाणारच नाही म्हटलेलं. आता म्हणाला नाही आम्ही नाही, असं 15 तारीख डेडलाईन तारीख टार्गेट आपण म्हणाला का घेतली नाही, सर. असं छातीमध्ये धडकी भराले हो सर. तुम्ही पुढची तारीख देतो म्हटलं की नाही, छातीत अशी धडकी भराले, तर समोरच्या पार्टीला काय जाऊन सांगायचं असं. नाही सर, नाही सर, 30 शेतामध्ये तारखेच्या आतमध्ये जेव्हा होईल आम्ही ते. गवत लावलो, ते खत वगैरे हाणलं, त्या खतवाल्यांना सुद्धा पैसे दिले नाही. ते म्हणतात 10-20 रुपयावरती आम्ही धंदा करणार, एवढे वरीस बसलो तर आम्हाला काय इन्कम आहे याच्यामध्ये, मग ते शिव्या घालायला सर पाहिजे तर. पोटाला का तुम्ही शेण खाता का म्हणून शिव्या घालायला सर आम्हाला ते. नाही सर, मला मान्य आहे सर, पण आपलं 30 तारखेच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीत होईल सर, अजिबात काळजी करू नका त्याच्यावर. बघा सर काय काय करताय, म्हणजे कसं आहे शेवटी आता बोलण्यावर विश्वास ठेवूनच एवढं सगळं पेरलेलं आहे. आणि शेताची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला माहिती आहे सर. शेतकऱ्याचं येस जीवन सर. म्हणजे काय आहे ते तुम्हाला माहिती असेल सर. थोडीफार तुमची येस शेती सर, असेल तर शेतकऱ्याचं जीवन काय आहे ते तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे सर, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे सर. मग शेतकरी कशावरती जगतो हे तुम्हाला माहिती आहे सर, असेल की सर. सगळं मान्य आहे सर, फक्त की सर आम्ही तेच घरामध्ये प्रार्थना करतो की आपल्या सगळ्या भाजीपाला शेतकऱ्यांचं धान्य चांगलं भरायला व्हावं. सुद्धा पैसे नाहीत सर. आता बायकोचे गळ्यातले दागिने वगैरे सगळं सोसायटीमध्ये ठेवून आजपर्यंत सगळा धंदा खत घातलं हे घातलं सगळं चालवत आलंय सर. आता घाण ठेवण्यासाठी पण काय नाही सर आमच्याकडे. पुढे येस जर सर. चालवायचं असेल तर पुढे घाण ठेवण्यासाठी पण काय नाही आता. विशाल नाही सर, सरांना आता तसं सांगून, नाही होणार सर. विशाल सरांना 30 विचारा सर, तारखेच्या त्यांच्या समोर सांगून आज ठेवायला जायला बघा म्हणून सांगून सुद्धा सोसायटीमध्ये ठेवून पैसे आणलेले आहेत सर. नाही सर, मी आता 30 तारखेपर्यंत करतो सर सगळं. सर बघा 30 तारीखला करा. येस येस, कारण 100% सर, 100%. शेतकरी हा एकटाच असा माणूस आहे की कुणावर पण विश्वास ठेवताय. बरोबर आहे जसं सर. राजकारणी लोक जे वोटिंग साठी मोठं मोठं सांगतात आणि नंतर त्या शेतकऱ्याचाच गळा कापतात, तसं करू नका म्हणजे झालं सर. नाही होणार सर, नाही होणार सर तसं. 100% कारण सर. जो पण बिझनेसवाला आहे का नाही, 1 लाख जरी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर पहिला अग्रीमेंट करून घेतो वकील थ्रू. शेतकरी कुठला हो अग्रीमेंट सर. करत नाही, वरच्यावर विश्वास बरोबर. ठेवून लाखाचं बियाणं जमिनीमध्ये टाकतंय सर. बरोबर सर. आम्ही पण किती तर लाख रुपये त्या जमिनीमध्ये घातले सर. 40 एकर लावायचं म्हणजे नाही सर, फुकट होत तुमचं नाही सर. कुठल्याही प्रकारचा तोटा नाही होणार. मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलंय त्यामध्ये. आताही परत सांगतो सर, कुठल्याही पद्धतीचं तुमचं नुकसान होणार नाही याची जिम्मेदारी आम्ही घेतलेली आहे सर. फक्त हे फंडिंगचं आपलं काम होऊ दे, तुमचं पहिलं जे काही पेमेंट आहे ते क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर नक्कीच त्याचा मोबदला मिळेल सर त्याचा. त्याबद्दल अजिबात निश्चिंत राहा सर तुम्ही. तर 30 कुठल्याही प्रकारचं तारीखच्या किंवा पुढे आपल्या आणि कुठल्याही परत शेतकऱ्याचं. तारीख नको सर. नाही सर, नाही सर होणार सर, नाही सर होणार. बघा सर, आता काय ओके सर. तुमच्यावरच विश्वास ठेवून आहे. सर ही एक शेवटची संधी द्या सर, 30 तारखेच्या पुढे जाणार नाही 100% शुअर आहे. हा. हो हो. आणि शेतकऱ्यांचं आपण कुठल्याही प्रकारचं नुकसान करणार नाही याचा शब्द मी लास्ट टाइम तुम्हाला दिलाय सर. सर आता आता कसं आताही व्हायलंय परत देतो. सांगू हो. काय सर, जे राजकारणी आहेत की निवडून येताना शेतकऱ्याला हे करतो ते करतो, हा हा. तशा पद्धतीचं झाल्यासारखं वाटायलंय सर. नाही सर, तुम्हाला पुढच्या काही दिवसातच त्याचा अनुभव येईल सर. ते आल्यानंतर त्यासाठी बघूया 5 की. वर्ष हो हो देव हो करो आणि हो. मी जे आता विचार करवलं हे खोटंच ठरू दे सर. 100% सर, तुम्हीच हा सांगाल मला सर हे खोटं ठरलं म्हणून. हा, होऊ दे सर. येस सर, येस सर, येस सर. ओके सर, थँक्यू सर. सर मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो. करा ठीक की आहे. सर, करा की. हा हा सर, ठीक ठीक.